हाय हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज नाशिकला निघालेलो होतो. मिस्टरांचंही थोडंसं गाडीचं काम होतं, त्यानिमित्त मिस्टर निघाले होते. तर म्हटलं चला आम्हालाही येऊ द्या. मग आम्हीही निघालो होतो. त्यानंतर आम्ही संध्याताईंना घेण्यासाठी गेलो. अरुणाताई, संध्याताई, आई, मी, मिस्टर आणि अंशू. तर शिव तर स्कूलला गेलेला होता. अचानकच ठरलं जाण्याचं नाशिकला. तर दुपारी वेळ होता, ते चालले होते, म्हणजे मिस्टर चालले होते गाडी घेऊन. त्यांचं काहीतरी गाडीचं काम होतं. तर म्हटलं चला आम्हीही येतो. तर मग आम्ही नाशिकला निघालेलो होतो आता. तर संध्याताईंना आहे ना गहू दळण्यासाठी गिरण पण बघायची होती आम्हाला. जे ओले गहू असताना कुरडयासाठी ओले गहू असतात ते दळण्यासाठी ना गिरण बघायची होती. तर निघालेलो होतो आता आम्ही. गरमागरम चहा आलाय लगेच. तर इथे आम्ही ना चहा वगैरे घेतला. तर मिस्टरांना आहे ना गाडी म्हणजे कार नीट करण्यासाठी जायचं होतं, ते थोडंसं बघायचं होतं. तर ते दुकान आहे ना 4 वाजेनंतर ओपन होणार होतं, दुपारचं बंद असतं. मग त्यामुळे मग आम्ही म्हटलं चला आता इथे जवळपास ते दुकान आहे ते बघून घेऊ गिरण्यांचं. तर इथे भरपूर प्रकारच्या गिरण्या होत्या, जे की आचाऱ्यांना वगैरे लागतात ना त्या पण होत्या. आणि इकडे आपले चक्की, घरघंटी जे काही असतं ते सगळे होते. छोटे मिक्सर पण होते. तर गव्हाची गिरण बघायची होती ओले गहू दळण्यासाठी, पण ती काही आम्हाला भेटली नाही तिथे. मग आम्ही तिथं जरा वेळ थोडासा टाईमपास केला आणि त्यानंतर मग पुढे निघालो. तर मिस्टरांनी त्यांनी आम्हाला गंगेवर सोडलं. तर आम्ही गंगेवर गेलो आणि त्यानंतर मग मिस्टर आम्हाला गंगेवर सोडून त्यांचं काम करण्यासाठी जाणार होते, म्हणून मग आम्ही तिथे थांबलो. तर गंगेवर गेल्यानंतर बायकांची काय सुरू असते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर बायका म्हटलं की खूप सारी शॉपिंग आलीच. तर निघालेलो होतो आता आम्ही आणि अरुणाताईन त्यांनी पण थोडीशी खरेदी केली. अरुणाताई काय खरेदी करताय? लय सुंदर आहे, छान दिसतोय. किती? 650. हा ना. हा प्राइस. काय संध्याताई संध्याताई काय बघताय? संध्याताई त्याच्यात दही लावता. हे बघ ना, दही लावायलाच घ्यायची मला. हा आता घरचं काय जण लिहिणार घरचं दूध आहे आता. दही लावायला रोज. हा आम्हाला पण घ्यायचंय. त्याच्यामध्ये असं एकदम घट्ट घट्ट दही होतं. तर गंगेवर गेल्यानंतर आहे ना तिथे आम्हाला खूप सारे माठ आणि दह्याची भांडी वगैरे असं भरपूर काही दिसलं. तर सगळ्यांना वेळ राहतं तेच घेण्याचं. तर आई इकडे दिवा लावण्यासाठी ना तुळशीमध्ये तर ते घर असतं तर ते बघत होत्या. तर ते 100 रुपये प्राईस सांगितली त्याची. आणि इकडे भरपूर आता नवीन पद्धतीचे छान असे माठ आलेले होते, छोटे छोटे खूप छान छान डिझाईनचे.
तर अरुणाताईंनाही त्यामधला एक आवडलेला होता, तो घ्यायचा होता त्यांना, पण त्यांनी काही खरेदी केला नाही तो. त्यानंतर मग छोट्या मोठ्या वस्तू आम्ही सगळ्यांनी घेतल्या. दह्याचं भांडं वगैरे घेतलं आणि खूप छान छान अशा मातीच्या वस्तूंकडे बघितलं की मन अगदी भरून जातं. आणि बायकांचं एकच असतं, हे घेऊ की ते घेऊ, कारण की वस्तू बघितल्या की बायका शेवटी बायकाच असतात नाही का. तर काय घ्यायचं काय नाही हे सगळे इकडे बघत होते. आणि अरुणाताईंना हा थोडासा झाडाचा आकार असलेला नाही का, खोडाचा असा आकार आहे, तर तो माठ आवडलेला होता. तर त्या बघत होत्या, त्यांनी प्राईज वगैरे पण ठरवली होती, तर फिक्स किंमत होती त्याची. तर त्यांनी ठरवली, पण मग काही घेतले नाही. तर इकडे आपले एक सबस्क्रायबर ताई पण भेटल्या, तर अहमदनगरच्या आहे, भेटून खूप छान वाटलं त्यांच्याशी. आणि मी इकडे बोलत होती, पण मग गाड्यांचा खूप जास्त आवाज येत होता, त्यामुळे मग म्यूट केला आहे. तर आता इकडे आमची सगळ्यांची छान अशी खरेदी झालेली होती. तर म्हणजे असे दही वगैरे लावायला छोटे मोठे भांडे असंच घेतलेलं होतं. आणि आई अजून बघत होत्या. त्यानंतर आता आम्ही निघालो गंगेवरून जाण्यासाठी. तर कपालेश्वरचं छान असं देवस्थान होतं, पण मिस्टरांचा फोन आलेला होता की तुम्ही लवकर या, मी आलेलो आहे असं, म्हणजे त्यांचं काम झालेलं होतं गाडीचं. त्यामुळे मग आम्ही दर्शनासाठी काही गेलो नाही, तर लांबूनच दर्शन घेतलं. त्यानंतर गंगेवरून जाताना छान छोटी मोठी मंदिरं लागते, मग त्यांचे दर्शनं घेतले. आणि तिथेच गंगेवरतीच आमची गाडी उभी होती. तर खूप छान मस्त वाटत होता व्ह्यू. आणि 6 वाजलेले होते, म्हणजे 5:45 झालेले होते. आणि गंगेची आरती ही 6ला असते. तर आता उन्हाळा लागल्यामुळे दिवस मोठा झालेला आहे, त्यामुळे अजून थोडंसं ऊन तुम्हाला दिसते. तर इकडे खूप छान अर्धनारीश्वर मंदिर होतं, तर छान होतं. आम्ही इथेही दर्शन घेतलं. त्यानंतर इकडे सगळी आरतीची, गंगा आरतीची तयारी झालेली होती. तर आत्ता 6 म्हणजे 15 मिनिटांनी अजून आरती होणार होती. तर खूप छान वाटत होतं. आम्ही आरतीला पण आलेलो आहे एकदा दोनदा, पण थांबायचं होतं आरतीला, पण एवढा काही वेळ नव्हता आरतीला थांबण्यासाठी. त्यानंतर आम्ही घरी 7 वाजलेले होते आम्हाला यायला. तर घरी यायला उशीरच झालेला होता, कारण की दुपारी पण थोडंसं उशिरा निघालेलो होतो त्यामुळे. आणि आत्ता हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा. तर आईंनी छान असं तूप केलेलं होतं, कारण की आता संध्याताईंची गाय म्हणजे दूध द्यायला लागली ना, तर आम्हाला दूध देतं आता तिकडनं संध्याताईंकडून. आणि मग त्याचं छान असे आम्ही साय काढून ठेवतो. आणि तूप पण बनवलेलं होतं आईंनी छान असं. तर इकडे तूप कडत टाकलेलं होतं. तर घरातली सगळी कामे आवरल्यानंतर मी आज गेली ताईंच्या घरी. तर सुवर्णाताईंच्या घरी गेलेली होती, त्यांचं घराचं काम कुठपर्यंत आलं हे बघायला. तुझ्या अंगाचं शर्ट आणि साईजचं शर्ट एकदम सेम आहे, फक्त तेच त्या कलर साईज. राहुलचा बेडरूम दाखवणार आहे आज आम्हाला. मग बाकी तर इकडे राहुल त्यांचा हॉल आहे, आणि हॉलला छान अशी मोठी विंडो पण बसवलेली आहे त्यांनी. तर इकडे सगळेजण, दादा, संध्याताई, मी, आम्ही सगळे इकडे घर बघत होतो. तर ह्या साईडला किचन आहे, किचन पण खूप छान झालेलं आहे. तर असा सी आकारात किचन होईल अशा पद्धतीत आहे. इकडे देवघर आहे. त्यानंतर बाहेर छोटीशी गॅलरी आहे, गॅलरी काही मोठी नाही आहे, छोटीच आहे. तर इकडे आता तुम्हाला बघू शकता तुम्ही,
तर इकडे बाथरूम केलेले आहे आणि इकडे आपलं काय वॉशिंग मशीन वगैरे बेसिंग एरिया आणि हे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. इकडे पण एक बेडरूम आहे. तर दादा पण आलेले होते घर बघण्यासाठी. तर इकडून छान असा व्ह्यू दिसतो मस्त. तर बेडरूमची जी खिडकी आहे विंडो त्यामधनं खूप छान व्ह्यू दिसतो बाहेरचा. त्यानंतर इकडे राहुल आम्हाला बाथरूम वगैरे दाखवत होते. तर हे राहुलच्या रूमचं बाथरूम आहे. खूप मोठा आहे रूम. हे भारी हो. काहीच नाही ओपन आहे. राहुल हा बेडरूम आहे का एवढा मोठा? लईच मोठा आहे हो. हा राहुलची बायको आल्यावर थकल आवरायला थकल. राहुलचा बेडरूम खूप छान मोठा धाटा झालेला आहे आणि राहुलने ना अशी इथेच मोठी विंडो पण ठेवलेली. विंडोच्या बाहेरचा व्ह्यू पण खूप सुंदर आहे. तर तुम्ही बघू शकता विंडोच्या बाहेर पण छान असा व्ह्यू आहे. त्यानंतर इकडे पण एक बेडरूम आहे 3ऱ्या मजल्यावर. तर भरपूर मोठं घर झालं आहे आता ताईंचं. त्यानंतर आम्ही चाललेलो होतो टेरेसवर गेल्यानंतर खूप छान वाटलं. टेरेसवर पण छान बनवलेलं आहे त्यांनी. तर डगमधून निघाल्यानंतर त्यांनी इकडे पण एक स्लॅब वाढवलेला आहे थोडासा सोलर बसवण्यासाठी. कारण की त्यांना सोलर बसवायचं होतं ना त्यामुळे मग त्यांनी थोडासा स्लॅब वाढवून घेतला आणि इकडे स्लॅब पण वाढवलेला आहे. सोलर बसलंय त्यांचं. बापरे लयच आघाडी वय भाऊ. अरे मी त्याला म्हटलं म्हणून त्याने एवढं लवकर काय केलं. हा ना की ताईंच्या गच्चीवरून पण खूप छान मस्त व्ह्यू दिसत होता. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.